राज्य संस्थेमध्ये प्रभाग 1 मधून आपण लढा देत आहात. कोणत्या मुद्द्याला घेऊन आपण जनतेसमोर जाणार आहात आणि काय काय मुद्दे ते राहणार आहेत? सर्वप्रथम माझा नमस्कार. माझं नाव अनिता लुकमन बारमासे आणि मी नगर परिषद निवडणुकीसाठी माझी नियुक्ती झाली आहे. मला असं वाटते की आपल्या प्रभागासाठी, आपल्या गावासाठी आता खूप मोठं गाव आहे, प्रभागासाठी काहीतरी करून दाखवायचं आहे आणि ते नियुक्ती नगर परिषदांनी निवडणुकीसाठी केली आहे. पण माझ्या प्रभागातल्या महिलांनी सुद्धा मला सहकार्य केलंय की तू काहीतरी करू शकते बा, कारण मी ते कार्य अगोदर केलंय. गटासाठी म्हणा की आणखी कोणतेही कार्य असलं तर मला ते सोबत न्यायचे, मी जायची, मी केलाय. पण मला असं वाटतं की आता मला काही चान्स मिळालाय, त्याचं सोनं करून दाखवायची इच्छा आहे. जसं गटासाठी काही काम आहे, शंकलासाठी काम आहे, नळाचे जे आता भाऊनी सांगितलंच आहे, अशा खूप साऱ्या समस्या आहे. पण सना महिला पुढे जाणारच नाही तर काही कार्य होणारच नाही. म्हणून माझ्या प्रभागातल्या ज्या महिला आहे त्यांनी मला सहकार्य केलंय. सहकार्य असं करलंय की तू पुढे होय, तुझ्या मागे आम्ही होतो. समजा कोणी पुढे स्त्री झालीच नाही तर काम होणार आहे का? त्यांनी मला पाठिंबा दिलाय, त्यासाठी मी पुढे झाली आहे. माझा हा पहिलाच चान्स आहे. मलाही असं वाटते की आपण प्रभागासाठी काहीतरी केलं पाहिजे. आम्ही आता जे महिला घेऊन फिरलो त्यांनी प्रत्येक जणांनी सांगितलं की आमच्या गाव मला महिना मिळाला नाही. कोणी सांगितलं की आमच्या इथे रस्ते नाही, पाणी नाही. माझं एकच म्हणणं आहे की सगळ्या आपापल्या समस्या सांगते, पण समस्या ही कोणापासून असते? आपल्यापासूनच असते ना. आपण आपला कार्यकर्ता जो निवडून देतो, कमिटी बसते, पूर्ण संख्या अगर बसली, समजा 20 सीट आली, आपला अध्यक्ष आला, तेव्हाच आपले कामं होणार आहे ना. आपण प्रत्येक पार्टीचा एक एक उमेदवार अगर पाठवला ना, आपला अध्यक्षच अगर नसला तर आपले कामं होणार आहे का? नाहीच होणार ना. त्यासाठी आपली पार्टी मेन म्हणजे मजबूत असली पाहिजे. आपली पार्टी मजबूत असली तर आपला अध्यक्ष मजबूत येईल. आपण कोणत्या आपल्या समस्या समोर मांडल्या तर ते आपल्याला विरोध करणार नाही, कारण आपला जो सदस्य आहे तो आपल्या पार्टीकडून असेल, आपलं कार्य होईल म्हणण्याचं तात्पर्य. आता हे संस्कृती भवन आहे, हे कार्यालय सुद्धा अधुरं पडलंय. नळाच्या ज्या समस्या, आम्हाला इथे टंकींची गरज आहे. रोज एका दिवसाच्या नळ येते, उन्हाळ्यात बरसातीत सुद्धा आम्हाला एका दिवसाच्या नळ येते. आम्हाला पाण्याची इतकी समस्या आहे की ती समस्या सोडवण्यासाठी नगर परिषद आपल्या सोबत राहिली पाहिजे. आपल्या नगर परिषदमध्ये जे आपले कर्मचारी आहे, आपले सरकार आहे, बीजेपी पार्टी आहे, ही सुद्धा आपल्या सोबत राहिली पाहिजे. याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपली सरकार बसावं लागेल. आपले जे सदस्य आहे भारतीय जनता पार्टीचे, हे सुद्धा आपल्या सोबत आले पाहिजे. यासाठी महिला पुरुष तर राहतातच, हे मला माहिती आहे. प्रत्येक घडीघडीला स्त्री समोर आली पाहिजे ना. ती आपला पाय नेहमीच मागे ओढते. म्हणून माझ्या प्रभागातल्या महिलांनी सांगितलं की तू पुढे हो, तुझ्या मागे आम्ही पुढे होतो. मला त्यांनी खूप सारे सहकार्य केलं ना. या संधीचं सोनं करून दाखवण्यासाठी मी पुढे झाली आहे. मलाही वाटते का मी कुठेतरी काही कमी आहे, पहिल्यांदा उभी झाली आहे. माझ्यासोबत राजेंद्र भाऊ हे सुद्धा आहे, अध्यक्ष साहेब सुद्धा आहे. पण 20ही सीटा आल्या, पण अध्यक्ष आला पाहिजे ना. हे माझ्या म्हणण्याचं म्हणजे तात्पर्य आहे की आपल्या समोर जे बीजेपी आहे, मला जास्त तर काही नाही, मला त्याच्यातली माहिती नाही आहे, पण मला जे आता चान्स दिला आहे म्हणून मी बोलत आहे. मला एकच वाटते की आपल्या शाळेत इथं सीझर होतात, ते माझ्याजवळ आलेली वेळ आहे. मला इथून रेल्वेतून मला नेण्यात आलं आहे. माझं म्हणणं आहे, आपण प्रत्येक छोटस एक वरुड आहे, मोहाड आहे, इथं सुद्धा आपले म्हणजे डिलिव्हरी पेशंट जातात. ह्या गावामध्ये सीझरची सोय झाली पाहिजे, दवाखाना झाला पाहिजे. प्रत्येक स्त्रियांना तोंड द्यावं लागते. मला सांगा, एखाद्याची परिस्थिती नाजूक असली तो 5,000ची 10,000ची गाडी करून वरुडला नेतपर्यंत तो पेशंट कधी कधी मधातच येऊ शकते ना. मग आपल्या गावात सोय झाली तर का बरं आपण दुसऱ्या गावात जायचं? मला सांग, शाळेची समस्या आहे, माझी परिस्थिती कशी आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण मला सगळ्यांनी सहकार्य केलंय. मी गृह उद्योग करते. माझं म्हणणं एकच आहे, मी कुठूनही काही केलं सांग, माझ्या मुलांना शिकवत आहे. पण आता येणारी पिढी आहे, त्यांच्यासाठी तर आम्ही काहीतरी करू शकलं पाहिजे ना. पुढची जी पिढी आहे, ठीक आहे, माझे मुलं मी शिकवले, पण आता जे त्यांचे मुलं येणार आहे त्यांच्यासाठी तर काही ना काही इथे शाळा झाल्या पाहिजे किंवा इथं कंपन्या झाल्या पाहिजे. याच्यासाठी करून देण्यासाठी मी स्वतःहून पुढे झाले आहे. माझ्या प्रभागातल्या महिलांनी सुद्धा मला सहकार्य केलंय. एवढंच नाही तर माझे ज्येष्ठ नागरिक आहे, जे आई वडील, त्यांनी सुद्धा मला सहकार्य केलंय. राजेंद्र सारखे भाऊ यांनी सुद्धा मला सहकार्य. आमची कमिटी बसलेली आहे, अध्यक्ष साहेब आहे मनोज भाऊ कोरडे. माझं एकच म्हणणं आहे की 20ही सीटा निवडून भाग्य आहे, पण आपला अध्यक्ष सुद्धा आपलाच राहायला पाहिजे, हेच माझं म्हणणं आहे. आणि एवढंच बोलून माझं बोलणं नुसतं प्रभागातच नाही तर नगर परिषदेत जर भाजपाची सत्ता बसली, आपली तर महिलांसाठी, महिला सशक्तीकरणासाठी, महिला स्वयंरोजगारांसाठी आपले काय प्रयत्न? माझे प्रयत्न एवढेच असेल की आता गट आहे, जो महिलांचा नगर परिषदचा गट आहे, त्याच्यात सुद्धा मी सहकार्य करणार आहे. कारण आता ह्यावेळेस मला नियुक्ती केली आहे, 300 गट आहे आमच्या नरखेडमध्ये, त्याच्यासाठी मला अध्यक्षपदासाठी नियुक्ती केली आहे त्यांनी.
त्याच्यामध्ये आता बावनकुळे साहेबांनी सांगितले की प्रत्येक महिलांना एक एक, म्हणजे त्यांनी जे सांगितलंय सहकार्य, त्याच्यातूनच मी सहकार्य करणार आहे. आणखी ज्या शंकुलाच्या योजना असतात नगर परिषदमध्ये येतात, याच्यात सुद्धा मी सहकार्य, म्हणजे जे बी काही आपल्या गावामध्ये योजना येतात हे मी महिलांपर्यंत पोहोचवणार आहे. आणि मी त्यांना सांगणार आहे की तुम्ही माझ्यासोबत या, आपण पुढे जाऊ, तेव्हाच काही ना काही करू ना. मागील जे नगरसेवक होते प्रभागात, त्यांनी एकही विकास केला नाही. त्या विकासामुळे जे अडथळा आलेला आहे, त्याच्यामुळे सर्वांना खूप प्रमाणाने त्रास होत आहे. काय सांगाल? काही कोणतेही कामं या नगरसेवकांनी आजपर्यंत केले का? पहा, कामं केली नाही केली हा उद्देश आहे, मलाही माहिती आहे. पण मला सांगा, आपण प्रत्येक पार्टीचा एक एकच उमेदवार दिला तर कामं कसे होणार आहे? त्याच्यासाठी तर आपली सरकार बसली पाहिजे ना सर. आता 10 प्रभाग आहे, प्रत्येक 10 प्रभागामध्ये 20 नगरसेवक नगरसेविका म्हणून आहे. पण अध्यक्षच अगर आपला नसता तर कामं होणार आहे का? मला सांगा. त्याच्यासाठी आपल्याला अध्यक्ष पाहिजे ना. शाळा असली समजा, शिक्षक असले, मुलं असले, हेडमास्टरच नसला तर कामं होणार आहे का? त्याच्यासाठी आपली सरकारच बसवावं लागत ना, तेव्हाच आपले कामं होईल ना. त्याच्याशिवाय कामच होणार नाहीये ना. मला सांगा, त्याच्याशिवाय कामं होणार आहे का? गावासाठी तुम्ही गावासाठी म्हणता, हे गाव मी 23 वर्ष झाले पाहाल लग्न होऊन आलेली, ह्या गावात एवढा मागासलेला, प्रत्येक आम्ही गल्लीमध्ये गेले, सगळेजण म्हणते आधी लोकांनी काही नाही केलं, तुम्ही काय करणार आहे? मी सगळ्यांना एकच सांगितलं, एक चान्स द्या. बाकीच्यांनी काही ना का, आपली सरकार नव्हती, आपला अध्यक्ष नव्हता, आता तुम्ही चान्स दिला तर सरकार येईन, अध्यक्ष पण येईल. आणि तुम्ही आम्हाला चान्स, त्याचं संधीचं सोनं करण्यासाठी हे वेळ आली आहे. मला वाटतं माझ्या प्रभागासाठी केलं पाहिजे. प्रत्येक प्रभागामध्ये एक एक उमेदवार आहे, ते सुद्धा एकत्र होईल. तर गावासाठी, शहरासाठी तर करा ना सर काहीतरी, कारण की नाही करण.